पहिलाच सांगितला होता, कानाचा बॉक आणि पेनाचा टॉक उघडा तेव्हा. बुवा इकडे साक्षी आहेत सर्व. मी माझ्या प्रस्तावनामध्येच बोललो, जमलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करून. बुवा काय झोपलो होतो काय? नाही गेलो काय? हा बुवा नाही, असं नाही होत बुवा. आपण शक्ती तुला करतो आणि छोट्या छोट्या होतात सुद्धा बुवा, म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवाने माझ्या कानाची कट दिली. बुवा आपण आज कित्येक वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय बुवा. हां मान्य आहे बुवा. मी जेव्हा कदाचित 12-13 वर्षाचा होतो तेव्हापासून तुम्ही बुवा कार्यक्रम करता आणि याचा आदर्श आहे बुवा. मला तुमच्यासोबत कार्यक्रम करतो याचा. परंतु बुवा या लोककलेत स्तवन आणि गण याची बुवा कटिंग द्यायची नसते. लोक देतात, बरेचसे शाहीर देतात या शक्तितुरामध्ये, परंतु आपण हे लोककला जोपासत आहोत म्हणून म्हणतो बुवा. बघा त्यानंतर बुवा माझ्या गवळणीला कटिंग दिली, काहीतरी काय बोलले बुवानी कटिंग दिली, त्या गवळणीत बोलले काहीतरी. काहीतरी बोलले ते एवढं ऐकायला आलं नाही, पण बुवांच्या गवळणीची मी कटिंग देतो. बघा बुवांची गवळण होती ओरिजिनल सर्व कसे आशिक मुझे आशिक तूने तूने बनाया वल्ला वल्ला, अशी होती. बघा बुवांची गवळण होती. तुरे सांगना जळल कसं तू सांगना. बुवाची गवळण होती. बुवा बघा कटिंग देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. हा छोटा कलाकार आहे आज. बुवा तुमचे वडील तुमच्यासोबत असतात, पण बुवा वन मॅन शो आहे बुवा. कार्यक्रम करतो. हा आज माझे गुरुवर्य पण इथे नाही आहे, पण बुवा कोणासोबत पण बारी करायला सांगा बुवा, एकटा करेल. हा कमी नाही बुवा. म्हणून तू रे मोहना नाही कळलं तुला रे भावना, कधी रुसली नाही मी तुझ्यावरी, प्रेम केलं मी काना तुझ्यावरी, नाही कळणार तुला यातना, सांग तू आज श्यामणा. ओ असे आज बुवा मी भले वर्षातून 4-5 कार्यक्रम करतो, पण बुवा तुम्ही कोणताही राग द्या बुवा. आपण काय स्केलवरती अमोलला माहिती आहे, आपण इथे येऊन अर्धा तास 15 मिनिटं बुवा रिहर्सल करतो आणि बुवा कार्यक्रम करतो बुवा. आपण काय प्रोफेशनल गायक नाही. जे काय आहे बुवा ते मी स्वतः शिकलो आणि लोकांच्या समोर स्वतः मांडण्याचा प्रयत्न करतो. हेच बुवा. बघा त्यानंतर बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बुवा मी तुम्हाला म्हणजे शाळेत असताना आपण बोलतो ना एका वाक्यात उत्तर, तसा बुवा प्रश्न होता माझा. हां पण बुवाने नुसतं लेक्चर काढलं. बुवा मी म्हणत नाही तुम्ही दिलेलं उत्तर खोटं आहे, पण बुवा आमच्या ज्या ग्रंथात आमच्या वाचनात हे उत्तर नाही आहे बुवा. तुम्ही निश्चितपणे अजून प्रयत्न करा. मी त्या तुमच्या वाचनाला बुवा खोटं बोलत नाही, परंतु पुन्हा कधी भेट झाली बुवा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा. आणि गेल्या वर्षी माझ्या प्रश्नाचं उत्तर गुरु बुवांनी फोडलं होतं बुवा. आम्ही मोठ्या मान सन्मानाने तो बरोबर मान्य करून घेतलं. ही बुवा आमची माझ्या वडिलांची शिकवण आहे आणि म्हणून आज या रंगमंचावरती मी उभा आहे. बघा बुवांचा प्रश्न होता, केवढा तो प्रश्न.
बुवांचा प्रश्न होता, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरवले, शुक्र अशुराचार्याला तुच्छ केले, अशा राजाचे नाव काय, राहण्याचे ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला, असा बुवांचा विषय होता. आमच्या वाचनात जे आलंय ते आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय बुवा. तुमच्या वाचनानुसार बरोबर असेल तर बुवा मान्य करून द्या, नाही तर बुवा विषय सोडून द्या. बघा, राजाचे नाव आणि राहण्याचे ठिकाण. राजाचे नाव आहे जालंधर. राजाचे राहण्याचे ठिकाण राजधानी जालंधर नगर. समुद्रपुत्र असल्यामुळे त्याचे राज्य समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा उत्तर पाताळ स्वर्ग भारतातील जालंधर प्रदेशात मानले जाते. राजाने कशा बलावर मात केली, प्रतिवता धर्म व तपश्चर्या. राजा जालंधराची पत्नी जिच्या नावाने तुळशीची उत्पत्ती झाली, तिथे अत्यंत कठोर प्रतिवता धर्म महात्माय हे ज्या राजाचे सर्वात मोठे कवच होते. तसे वरदान आणि पराक्रम त्याने ब्रह्माजींकडून मिळवलेले वरदान आणि स्वतःचे अपाट सैन्य सामर्थ्य यांच्या जोरावर देवगुरु बृहस्पती, कुबेर, इंद्र आणि दैत्यगुरु शुक्राचार्य या सर्वांना नमवले होते. अनुग्रह आणि उपदेश कोणी व कसा केला. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी असुरांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. उद्देश आणि कसा दिला. त्रैलोक्यावर तिन्ही लोकांवर विजय मिळवून असुरांचे प्रभुत्व निर्माण करणे, देवांशी युद्ध करून त्यांना पदच्युत करणे या मागचा मुख्य उद्देश होता. व आम्हाला जे भेटलं ते आम्ही ते देण्याचा प्रयत्न केला आहे. विषय पटला तर पटून घ्या, नाही तर सोडून द्या, आमची काही जबरदस्ती नाही. विषय बघा आता बारी कशी करतो, हो लय काय काय बोलू. हा वाटलं नव्हतं, अहो एवढे तापले ना, लय 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 लाल झाले बुवा. एवढीशी चिमटी आली, एवढीशी, पण बुवांचा एवढा टाकला. बुवा म्हणतात बाऱ्या भेटतील, बुवा भेटणार नक्की दाम, बुवा भेटणार. आणि बुवा मी काय कमी नाही बुवा, किती बारी करा बुवा. बघा दुसरी बारी आता या ठिकाणी ठेवतोय. बघा या लोककलेत कधी गर्व करू नये. गर्वाचं घर नेहमी खाली असतं, म्हणून बघा कसा शेर आणला. गर्वाच्या घोड्यावर बसलास, अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. घोड्यावर बसलास म्हणून बुवा सरदार होत नाही. हा तशी लढाई पण करावी लागते. अरे गर्वाच्या घोड्यावर बसलास म्हणतो मीच सरदार. सवाईच्या फेरीत, अरे सवाळाच्या फेरीत झाला तुझा पराभव साकार. मिस्टर सुरेश राऊत, आमचे तुरेवाले सुरेश राऊत आज पहिल्याच बॉलमध्ये आउट झाले हो. असा वार्ता टाकला ना बुवांचा, डायरेक्ट दांडी गुल. हा परत काय बॅट बुवा पकडायची नाही. बघा विषय कसा आणला बघा बुवा. याला खारट वाटलं, वा काय म्हणतो बघा, भागाला बांधल्या बुवा. हा अरे खारट वाटलं म्हणून चाटलं, खोट बोलून ज्ञान मिळवलं. असं का म्हणतोय बघा. जेव्हा शुक्राचार्याने शंकराची तपश्चर्या केली तेव्हा मोठ्या मोठ्यांना प्रसन्न करून जो वर मागितला
रामायण करतो बघा कसं याला खारट वाटलं म्हणून चाटलं खोट बोलून ज्ञान मिळवलं अरे खोट बोलून ज्ञान मिळवलं याला मुतात लोलून केलं खोट बोलून ज्ञान मिळवलं याला मुतात लोलून केलं बक्षीस आहे गावकरवाडी तरुण देवरूप यांच्याकडून 100 येणार परत एक देतो कसा देतो मोरे ज्वेलर्स 100 रुपये बरेच काय बोलले होते पण आता हा हॉलचा कार्यक्रम असल्यामुळे काही बोलता येत नाही 15 मिनिटं दिले 15 मिनिटात माझा कार्यक्रम या ठिकाणी आटपतो बघा दुसरा विषय कसा देतो का मला काहीतरी बोलले ते पदार्थ तांब्या काहीतरी बोलले आहे ना तांब्या आता बुवाचा कसा बैल लावतो तो बघा बैलाला कसा जोताला बांधतो तो बघा हा एक बैल तगडा असला एक म्हातारा असला तर बुवा झोप चालत नाही हा आपल्या गावठी भाषेत जॉब करतो म्हणून चाल बघा कशा धक धक होतंय काळीज हे अरे धक धक होतंय काळीज हे वेळ झाली आईची आईची अहो सोडा की हात माझा दाजीबा अहो सोडा की हात माझा दाजीबा बघा जमला याद गावसारा आज गावागावात सुद्धा नांगरणी स्पर्धा लावतात पण नांगरणी स्पर्धेला पण आहे ना बैल तेवढेच ताकदीचा लागतो त्याशिवाय बैल धावत नाही म्हणून हे जमला याद गावसारा भेटलाय माझ्या जोडीला आज बांधून याला गाड्याला आज बांधू याला गाड्याला नाही कान बैल गाडीला बांधून याला गाड्याला
नंदेश कुमार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. शाहिरी मानाचा मुद्रा होतो बघा. शेवटचे गीत घेतोय बघा, सामाजिक गीत घेतोय. कारण आजच्या कलियुगात काय हवं, अहो ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला लहानापासून मोठं केलं, ज्या आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना शिक्षण दिलं, मोठे केलं, नोकरीला लावलं, तरी सुद्धा आज ती मुलं आपल्या आई वडिलांना सोडून दूर जातात. आणि म्हातारी झाल्यावरती आई बोलली पोराला, बाबा मी आजारी आहे, मला नाही, पोरगा नाही म्हणतो. म्हणून बघा विषय कसा आणला बघा, मुळात सामाजिक विषय आहेत बघा. बोला
बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.